राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार आपल्या सोबत आहे। मीरा भाईंदरमध्ये मनसैनिक आक्रमक झालेत आणि म्हणतात की काही झालं तरी मोर्चा काढणार। या एकंदरीतच राजकीय परिस्थितीकडे कसं पाहता तुम्ही? कारण बऱ्याच टिप्पणी यावर होऊ लागलेल्या आहेत। मनसे म्हणतात की भाजपला राज्यामध्ये दंगली घडवायच्यात आणि निवडणुका जिंकायच्या। नाही, राजकीय रणनीती आहे बीजेपीची। त्यांना जसं लोकसभेमध्ये हिंदू मुस्लिम केलं, विधानसभेला ओबीसी मराठा केलं, त्या राजकीय पोळी भाजल्या, गरिबाचे विषय राहिले बाजूला, तसं मुंबईमध्ये कुठंतरी मराठी वर्सेस विरुद्ध हे अमराठी करण्याचा प्रयत्न। म्हणजे विषय कुठला होता? हिंदी सक्तीचा। त्या हिंदी सक्तीच्या विषयाला ते कुठे घेऊन गेले भाजप? मराठी विरुद्ध अमराठी। आता तुम्ही जर बघितलं काही दिवसांपूर्वी अमराठी लोकांनी एक मोर्चा काढला पण त्याला परवानगी भाजपली दिली, कारण का होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, परमिशन मिळाली, आर्थिक रसदसुद्धा देण्यात आली। आणि जेव्हा मराठी माणसं आंदोलन करण्याचा नाहीतर तिथं एक रॅली काढण्याचा विचार करतात, तुम्ही त्यांना पकडता, ही दुटप्पी भूमिका आहे। महत्त्वाचं काय की या भेदभावाचा राजकारणाला कुठे फाटा दिला पाहिजे, पण भाजपला मुंबईच्या हे जे काही वाद आहे मराठी अमराठी याच्यावर बिहारचं पण इलेक्शन काढायचं आहे, मुंबईचं पण काढायचं आहे। फक्त आता विषय एवढाच आहे, एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल। पूर्वीचे एकनाथ शिंदे साहेब असते तर आक्रमक भूमिका घेतली असती, पण आता भाजपच्या मार्गदर्शनाखाली चालणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते शांत का बसतात मराठी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर, हे मात्र त्या ठिकाणी कळत नाही। एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाचे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री परिवहनचे प्रताप सरनाईक, जे मीरा भाईंदरचे आमदार सुद्धा आहेत, ते म्हणतात की गृह खात्याने अशा पद्धतीनं हस्तक्षेप करायला नको होता। पहिल्यांदा त्यांनी फडणवीस यांच्या गृह खात्यावरती टीका केली, याकडे नेमकं कसं पाहता? असं म्हणावं लागेल की देवेंद्र फडणवीस साहेबांचे पोलीस प्रशासन ऐकत तरी नाही, तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दामून पोलिसांना आदेश दिले की परप्रांतीयाचा जेव्हा आंदोलन होणार आहे त्याला परवानगी द्या, पण मराठी माणसांचं जेव्हा आंदोलन होणार आहे तेव्हा तुम्ही परवानगी देऊ नका। मग कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा, म्हणजे एक तर बिहारचं इलेक्शन आहे, मुंबईचं इलेक्शन आहे, त्यात एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातो, हे कुठेतरी सिद्ध होतं आहे। त्यामुळे सातत्याने आम्ही हेच म्हणतोय की सारवासावर करण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेब पुढे यायला पाहिजे आणि भाजपली ही जी काही खेळी केलेली आहे, जी पोलीस प्रशासनाचा वापर करून मराठी माणसांना परवानगी नाकारलेली आहे, त्या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांनी ठाम भूमिका ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब म्हणून त्या ठिकाणी घेणं फार महत्त्वाचं आहे, आणि ते सुद्धा आज घेणं महत्त्वाचं आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, कारण आपण पंढरीच्या वारीमध्ये पाहिलं की कशा पद्धतीने सुरक्षा रक्षकांनी भाविकांना त्या ठिकाणी धक्काबुक्की केली, TV9च्या कॅमेऱ्यावर सुद्धा त्यांनी हात मारण्याचा प्रयत्न केला। प्रकरण वाढत चाललंय, कुठेतरी मुजोरी आहे या सगळ्यांची असं वाटतं? नाही, कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? रोज जर आपण बघितलं रेपचे प्रकरण समोर येत आहेत। आज लहान मुलींवर, 16 वर्षाच्या खालच्या मुलींवर वयाच्या, तिथं रोज 26-27 प्रकरणं तिथं होत आहेत, आणि मर्डर असेल, डकेती असेल, हे सगळे विषय या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेले आहेत। पोलिसांचा कंट्रोल आता कुठं राहिलेलं नाही, गुंडांना कुठेतरी वरदास्ता सरकारकडनं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि जे होम मिनिस्टर साहेब आहेत ते कुठेतरी राजकारणामध्ये गुंतलेले आहेत, कुडगुड्या करण्यामध्ये गुंतलेत असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळेच त्यांचं लक्ष हे सामान्य लोकांच्या सुरक्षेकडे कमी आणि राजकारणाकडे जास्त असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्कीच ठाकरे बंधूंचा मेळावा झाला, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामध्ये सुप्रियाताई तर दिसल्या, पण काँग्रेसचा कुठलाही मोठा नेते दिसला नाही आहे। काँग्रेसच्या नेत्यांचं आता असं म्हणणं आहे खासगीमध्ये की जर ठाकरे राज ठाकरेंच्या अगदी जवळ गेले तर मग आम्हाला मिळणारी जी मतं आहेत इतर धर्मियांची ती कुठेतरी कमी होईल, त्याचा आम्हाला फटका बसेल। या एकंदरीतच राजकीय परिस्थितीकडे कसं पाहता? कारण महाविकास आघाडीचा नेमकं काय होणार जर ठाकरे बंधू एकत्र आले, असा सवाल आता विचारला जातो। महाविकास आघाडी जेव्हा त्याची निर्माण झाली त्यावेळेस तुम्ही जर बघितलं त्याच्या आधी शिवसेनेने फार वेगळ्या भूमिका पूर्वी घेतल्या होत्या, पण मग एकत्र आल्यानंतर कॉमन मिनिमम प्रोग्राम हा आपण केला होता, आणि त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आजपर्यंत आम्ही सर्वजण काम करत आहोत। आता जर राज ठाकरे साहेबांनी घ्यायचं नाही घ्यायचा त्यांचा विषय, मोठ्या मोठ्या नेत्यांचा, पण ते एकत्र आले कॉमन मिनिमम प्रोग्रामचा ते भाग घेणार आहेत। आणि काँग्रेसचं कसं आहे, मोठा पक्ष आहे, त्यांना वेगळ्या परवानग्या त्या ठिकाणी घ्याव्या लागतात, आणि त्यामुळेच कदाचित थोडंसं उशीर झाला असावं, पण ते एकत्रित बसतील, सर्व नेते एकत्रित बसतील, योग्य असा महाराष्ट्राच्या हिताचा आणि मुंबईचा हिताचा, मराठी माणसाच्या हिताचा योग्य असा निर्णय इलेक्शनपूर्वी ते घेतील असा विश्वास वाटतो। एक शेवटचा प्रश्न, विरोधी पक्ष नेतेपद अजूनही देण्यात आलेलं नाही, खरं तर तिसरं अधिवेशन आहे महायुती सरकारचं, आज स्मरणपत्र देत आहेत ठाकरे पक्षाकडून स्मरणपत्र दिलं जाईल, भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत आहे, कसं पाहता? विरोधी पक्ष नेता काय करतो तर लोकांचा आवाज बनून लोकांचे विषय हे अधिवेशनामध्ये मांडत असतो। आता गेले अनेक महिने झाले, म्हणजे 9-10 महिने झाले तरी विरोधी पक्ष नेतापद हे दिलं नाही, म्हणजे कुठेतरी सरकार हे सामान्य लोकांना घाबरते असं आपल्याला म्हणावं लागेल। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर CM साहेब हे वरच्या हाऊसमध्ये जास्त दिसतात आणि खालच्या हाऊसमध्ये कमी दिसतात, मंत्रीसुद्धा दुर्दैवाने खालच्या हाऊसमध्ये येत नाहीत। म्हणजे कुठेतरी फक्त हे 18 दिवस काढायचे
आणि तिथून आपलं जे राजकारण ते सुरू ठेवायचं कॉन्ट्रॅक्टरच्या बेसिसवर, असं कुठेतरी सरकारची भूमिका आहे. पण जर तिथं शिवसेनेला ते पद मिळावं असं ठरलं असेल आणि भास्कर जाधव एक चांगले नेते, आक्रमक नेते, त्यांना ते मिळत असेल तर स्वागत केलं पाहिजे. फक्त परवानगी ही खरं तर अध्यक्षांनी देण्याची जरूरत आहे. आणि संविधानामध्ये कुठेही लिहिलं नाही, नाहीतर रूलमध्ये कुठेही लिहिलं नाही की आकडे कमी असतील तर तुम्हाला ते पद मिळणार नाही. ते पद त्यांना मिळू शकतं, त्यामुळे ते दिलंच पाहिजे असे अध्यक्षांना विनंती करतो. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.